नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक कथा, महाराजांचे अनेक चमत्कार, महाराजांकडून लोकांच्या उद्धारासाठी केले गेलेले अनेक चमत्कार, अर्थात महाराजांच्या सेवांच्या माध्यमातून, महाराजांच्या कथामृताच्या माध्यमातून, महाराजांच्या विविध ग्रंथांच्या माध्यमातून आपण महाराजांच्या या सेवा ऐकत असतो किंवा महाराजांचे हे चमत्कार ऐकत असतो. पण बऱ्याचदा हे चमत्कार ऐकून त्या चमत्कारांमधून किंवा महाराजांकडून भक्तांच्या उद्धारासाठी केलेल्या सेवा कार्यामधून काय घ्यावं किंवा त्यातून कुठला बोध घ्यावा हेच आपल्याला कळत नाही. स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादानं आजपासून आपण नित्य रूपानं स्वामी समर्थ महाराजांनी केलेल्या अर्थात महाराजांच्याकडून घडलेल्या चमत्कारांमधून मिळालेला नित्य बोध काय आहे किंवा महाराजांचा बोध काय आहे हा स्वामी बोध नावाच्या या पुढे क्रमशः चालणाऱ्या मालिकेतून ऐकूया. स्वामी समर्थ महाराज जेव्हा अक्कलकोटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आले तेव्हा स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट स्टँड जवळ असलेल्या खंडोबा मंदिरापाशी महाराज थांबले. खंडोबा मंदिरात महाराज थांबल्यानंतर तिथेच असलेल्या काही मुस्लिम युवकांनी महाराजांची चेष्टा करावी, महाराजांची मजा करावी या उद्देशानं महाराजांजवळ गेले आणि महाराजांना विचारलं की बाबा चिलिम पियोगे क्या? एक हिंदू फकीर बैठा है उसकी मजाक उडाते है चलो असं म्हणून रिसालदार नावाच्या एका मुस्लिम युवकानं महाराजांना प्रश्न विचारला की बाबा चिलिम पियोगे क्या? तेव्हा स्वामी महाराजांकडे त्यांच्याकडे बघितलं आणि महाराज म्हणाले पिऊंगा पिऊंगा क्यों नाही. स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलं की मी चिलीम पितो द्या. अर्थात त्यांनी महाराजांसमोर चिलीम केली, पण आश्चर्य तो काय, चिलीम रिकामी. चिलिमेमध्ये गांजा नाही, चिलिमेमध्ये कुठल्याही प्रकारचा तत्सम पदार्थ नाही की ज्यानं चिलीम फुंकली जाईल. महाराज काय करतात, ये फकीर क्या करेगा या उद्देशानं त्यांनी चिलीम महाराजांकडे दिली. महाराजांनी ती चिलीम हातात घेतली, रिकामी चिलीम बघितलं, हातावर मारून बघितलं, आकाशाकडे बघितलं, अग्नीची अर्थात वैश्वानराशी प्रार्थना केली, चिलीम तोंडाला लावली, दुसऱ्या मिनिटाला त्याच्यातून धूर निघायला लागला. रिकामी चिलीम, ज्या चिलिमीमध्ये कुठलीही गांजा नाही, कुठली वस्तू नाही आणि आपोआप मुळात म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट चिलीम ओढण्यासाठी लागते ते म्हणजे अग्नी. अग्नी नाही, काडेपिटी नाही किंवा तत्सम कुठली गोष्ट नाही ज्यांना अग्नी प्रज्वलित करता येईल आणि आपसूक त्याच्यातून धूर निघायला लागला. आश्चर्य म्हणजे काय, काडीशिवाय, काडेपिटीशिवाय, अग्नीशिवाय, कुठल्याही प्रकारच्या गांजाशिवाय, तंबाखूशिवाय किंवा तत्सम अशा पदार्थाशिवाय महाराजांनी चिलीम ओढून दाखवली. आश्चर्य मुद्रेनं रिसालदारनं त्या मुस्लिम युवकांनी महाराजांना विचारलं की बाबा ये कैसे हुआ, हे कसं काय झालं. तेव्हा महाराजांनी कुठल्याही प्रकारची त्यांना महाराजांनी कुठल्याही प्रकारचा उपबोध न करता महाराजांनी एक गोष्ट त्यांना सांगितली. महाराजांनी एक मार्मिक सत्य आयुष्याचं त्यांना सांगितलं. महाराज म्हणाले याद रखो मजाक सांप तो नहीं लेकिन सांप से भी ज्यादा जहरीली है. अर्थात महाराज म्हणाले लक्षात ठेवा, मजा करणं, कुणाची तरी मजा करणं म्हणजे साप जरी नसलं तरी सापापेक्षाही जास्त विष त्या गोष्टीमध्ये. अर्थात एखाद्याची मजा केल्यानं त्या माणसाला असा भाव दुखवला जाऊ शकतो, त्याला आंतरिक वेदना होऊ शकतात. काळा गुजा थोर ही सगळी जमिनीची लेकरं, ज्याप्रमाणे दासगुणू महाराज सांगतात की निवडुंग आणि शेर ही जमिनीची लेकरं, मोगरा निवडुंग शेर ही जमिनीची लेकरं असं दासगुणू महाराज गजानन विजय ग्रंथात सांगतात. अर्थात हे सगळं त्यानं निर्माण केलेलं आहे. कुणाची मजा करण्याचा अधिकार आपल्याला नाही. स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोट मध्ये आल्यानंतर केलेला पहिला बोध तो हा. महाराज म्हणतात कधीच कुणाची मजा, कुणाची चेष्टा करू नका. गरीब, श्रीमंत, दिसायला कुरूप, साधा, काळा, पांढरा अशा कुठल्याही पद्धतीच्या, सगळ्यात महत्वाचं महाराजांचं एक परम सत्य महाराज म्हणतात सोनी आणि माती दोन्ही आम्हा समान वाटती, व्यवहारी माणसांची वृत्ती नसते कधी आमच्यापाशी. महाराजांना सोनही तेवढंच वाटतंय आणि माती तेवढंच वाटते, कारण जो परब्रह्म आहे, अनंत कोटी ब्रह्मांडाचं सृजन जो आपली पापणी लवायच्या आत करतो, त्या परब्रह्माला, त्या भगवंताला सगळं समान आहे. म्हणून आजचा स्वामीबोध हा की कधीच कुणाची कुठल्याही गोष्टीवरून, कुठल्याही म्हणतोय कुठल्याही गोष्टीवरून चेष्टा मजा करू नका. स्वामींच्या तत्वात स्वामी महाराजांना त्या जीवात आवडत नाही. श्री स्वामी समर्थ. सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.